नांदेडमध्ये अशोक चव्हाण समर्थकांकडून शहरामध्ये बॅनरबाजी करण्यात आले। साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत असा बॅनरवर उल्लेख आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आज जो आहे तो भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडमध्ये जे आहे तो दुपारी कार्यकर्त्यांच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला होता आणि त्यानंतर आता त्याच्या समर्थकांकडनं जे आहे ते नांदेड शहरामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। नांदेड शहरातील ITI चौकात जे आहे ते त्यांच्या समर्थकांनी बॅनर या ठिकाणी लावलेला आहे। साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत अशा स्लोगन देऊन अशा आशयाचं बॅनर या ठिकाणी लावलेलं आहे। त्यांच्या समर्थकांनी विजय येवनकर आहे व सौ मोहिनी विजय येवनकर आहेत, माजी महापौर आहेत नांदेड महानगरपालिकेचे, आणि त्यांनी या ठिकाणी बॅनरबाजी केलेली आहे। परंतु बॅनरबाजी करत असताना या ठिकाणी कुठलाही फोटो जो आहे इतर नेत्यांचा असेल किंवा कुठल्याही पक्षाच्या चिन्हाचा जो आहे तो फोटो या ठिकाणी लावणं टाळलेला आहे। आगामी काळामध्ये अनेक पदाधिकारी असेल, समर्थक असेल नांदेड जिल्ह्यामधले किंवा मराठवाड्यातले हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। सध्या हे जे बॅनर नांदेड शहराच्या मध्यभागी लावण्यात आलेले आहेत हे चर्चेचा विषय ठरलेला आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, नांदेड।